लोक इतक्या खालच्या पातळीला जातील हे आपण पाहिलं सुद्धा नसेल, हे पण ऐकलं सुद्धा नसेल, पण चक्क ही घडलेली घटना आहे, झालेला प्रकार आहे. तर हा प्रकार असा आहे की आपली नपुसकता लपवण्यासाठी केलेला काळा कारभार आहे, केलेलं हे एक कृत्य आहे. लग्नाला 5-6 वर्ष झालेली होती आणि लग्नाला 5-6 वर्ष झाल्यानंतर मुलंबाळ होत नाहीत. पाहुणेरावळे काय म्हणतील, गावातले लोक काय म्हणतील, कोणाचे टोमणे ऐकायला नको. तर आपली जी नपुसकता आहे ती लपवण्यासाठी हा घडलेला प्रकार आहे. काय आहे हा प्रकार, काय आहे ही गोष्ट, आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुण्यामध्ये एका रेसिडेन्सीमध्ये राहणारा नाव संतोष, वय 31 वर्ष, त्याची बायको नाव सारिका, वय 27 वर्ष, ही एका पुण्यामधील रेसिडेन्सीमध्ये राहत होते आणि तिथे घडलेला हा प्रकार आहे. संतोष हा एका MIDC कंपनीमध्ये परमनंट पदावर काम करत होता. त्याच्यासोबत त्याच्या मित्राला आपल्या बायकोसोबत झोपण्यासाठी त्यांनी जबरदस्ती करायला लावले. त्याने त्याच्या हातापाया पडून हे कृत्य करायला लावलं. तू माझं एवढं काम कर. आणि त्याचा मित्र पण हे सगळं करायला तयार झाला. त्याला हा सांगतो की तू काळजी करू नको, मी सगळं काही व्यवस्थित करतो असा उल्लेख करतो. तू माझं एवढं काम कर. बऱ्याच दिवसांपासून मित्राची मानधरणी करत होता. मित्राला या गोष्टीला मागणी करत होता. आता खूप मागणी करायला लागला, खूप रिक्वेस्ट करायला लागला. मग मित्र या गोष्टीला तयार झाला. आता मित्र तयार झाला पण बायको त्यावर तयार नव्हती. तिला हे सगळं काही माहीत नव्हतं, तिला हे काही आयडिया नव्हती. मग बायकोला कसं तयार करायचं हा प्रयत्न तो करायला लागला. तिला तयार करण्यासाठी स्पष्ट बोलू लागला. कामावरून आला की तिला डायरेक्ट म्हणायचा, आपल्याला मूल पाहिजे, लग्नाला 5-6 वर्ष झालेत, मूल नाहीत, बाकी लोक नावं ठेवतात, मी यासाठी माझ्या मित्राला आता घरी घेऊन येत आहे, त्यावर तू तयार राहा, मी त्याला घेऊन येणार आहे, तू माझ्या मित्रासोबत संबंध कर. आता संतोषचं हे सगळं म्हणणं ऐकून त्या बायकोला पुढं आड आणि पाठीमागं विहीर असं कोडं पडलं होतं. तिला काही सुचत नव्हतं, कारण तिचं नवऱ्यावर प्रेम होतं आणि हा अशी अपेक्षा करत होता. काय करणार, ती सुद्धा कोड्यात पडलेली होती. आता बायकोचा साफ नकार होता, पण तो ऐकत नव्हता. हे सगळं 15 दिवसापासून चालू होतं. आता संतोष हा सारिकाशी बोलत नव्हता, नाराज होता, तो तुझ्यावर चिडला होता. शेवटी सारिकास या गोष्टी करायला भाग पाडले होते. आता सारिका ही संतोषच्या मित्राशी संबंध करायला तयार झाली होती. मग संतोष हा आपल्या मित्राला घेऊन घरी आला होता. त्यावेळेस हा खूप जास्त मद्यप्राशन केलेला होता आणि त्याला काही सुचत नव्हतं. आता हा प्रकार पाहून त्याचा मित्र पण घाबरला होता. त्याला काही चालू आहे समजत नव्हतं, सुचत नव्हतं. पण संतोष त्याला सांगत होता की ती सगळं काही करायला तयार आहे, तू घाबरू नको, तुम्ही बिनधास्त सगळं काही करू शकता. आता सगळं काही यांचं तिथं झालं होतं. सारिका या गोष्टीचा कुठंतरी त्याग करत होती. तिची चूक तिला समजली झाली होती, पण ही गोष्ट विसरून जाण्याचा ती प्रयत्न करत होती. आता एका वेळेस हे सगळं काही झालं होतं, पण संतोष हा तेवढ्यापुरता थांबला नाही. तो त्याच्या मित्राला अजून घरी घेऊन यायला लागला. प्रत्येक आठवड्यात तो त्याच्या मित्राला घरी घेऊन येत असे. आता या सगळ्या गोष्टीला ती कंटाळली होती, ती परेशान झालेली होती आणि एकीकडे संतोष हा मूल होण्यासाठी स्वप्न पाहत होता. संतोषचं असं मत होतं की मला मुलं झाली तर आपली भावकी समाजातील लोक मला चांगलं म्हणतील, मला कोण नाव ठेवणार नाही. याच आशापोटी सारिका याचा पूर्ण अत्याचार सहन करत होती. पण आता कुठतरी हे जास्त झालं होतं, कुठतरी हे जास्त येणं जाणं करत होता. जेव्हा पहिले आठवड्याला येत होता, आता डेली हा मित्राला घेऊन घरी येत असे. कारण मुलं होत नाही या गोष्टी तो खूप तणावात होता आणि मुलं होत नाही म्हणून तो आता 3-4 दिवसाला मित्राला घरी घेऊन आणत असायचा. हा मित्राला घरात आणायचा, पार्टी करायचा, मद्यप्राशन करायचा आणि यांचा संबंध चालू असायचे. हा निवांत उभा राहून पाहत असायचा. आता सारिकाच्या मनात हीच खटखट होती. हे कृत्य ही कुठपर्यंत सहन करणार होती, कधीपर्यंत चालणार होतं, हे सगळं तिच्या डोक्यात चालू होतं. हे सगळं सारिकाच्या मनात काट्यासारखं टोचत होतं. मग कुठपर्यंत सहन करणार, म्हणून शेवटी तिने आता पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या नवऱ्याविरुद्ध, त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता जेव्हा तिने पोलिसांना हा प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांना पण धक्काच बसला, कारण हे सगळं नवरा बायकोच्या नाद्याला काळीमा भासणार होतं. कोण व्यक्ती आपल्या बायकोसोबत असं करायला लावेल, किती लज्जास्पद गोष्ट आहे ही तुम्हाला वाटत असेल, कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. विशेष म्हणजे आधी नवरा हा एकटाच इथे जॉब करत होता. नुकताच 2 महिने आधी तो आपल्या बायकोला गावाकडून इकडे घेऊन आला होता आणि घेऊन येऊन त्याने असा कहर केला होता. आता सुख कशात असतं हे सारिकाने सांगितलं की मी मूल नसताना सुद्धा सुखी होते, खूप आनंदात होते, खुश होते आणि हा मुलं नाहीत म्हणून नाखुश होता आणि तो सतत नाखुश होता. तो सारिकाला म्हणायचा की लोक मला नाव ठेवतात, माझ्यात खोड आहे, मी नपुसक आहे का असं म्हणत तो माझ्यासाठी एवढं माझ्यासाठी करू शकतेस ना असं म्हणत होता. त्या सारिकाचं मत आहे. मी जर नकार दिला तर तो माझ्याशी बोलत नसायचा, नाराज राहायचा. मग मी नावीलाजाने हे सगळं केलं होतं, अशा व्यथा ती व्यक्त करत होती.